आणि मोशेला सांगतो की तू एक मोठ्या खांबावरती पितळी साप लाव, पितळी साप. आणि तो पितळी ज्यांना साप चावतो त्यांनी पळत धावत यावं व त्या खांबाकडे, पितळी सापाकडे बघावं, जेणेकरून ते जगतील, मरणार नाही. आणि मोशेने तसा प्रबंध केला. मोठा खांब लावला गेला आणि त्यावरती पितळी साप. मोजेस put a bronze serpent on the pole. Whoever was bitten by the serpent, he ran towards the pole and he has to look at the bronze serpent. आणि then he was saved. तर पितळी साप अरण्यामध्ये मोशेच्या द्वारे लावला गेला आणि लोकांचं संकट दूर झालं. अशाच रीत्या योहानाच्या पुस्तकात 12वा अध्याय 32वं वचन, जॉन 12:32, योहान 12:32 मध्ये असं म्हटलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मला तुम्ही पृथ्वीपासून उचला, वर उचला, जेणेकरून मी लोकांना आकर्षित करेल. पृथ्वीवरून मला उचललं गेल्यानंतर मी लोकांना माझ्याजवळ ओढील, मी त्यांना आकर्षित करेल. तर तुमचं आणि माझं काम एकच आहे, लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूस खांबाच्या खाली आण. बाकीचं काम प्रभू येशू ख्रिस्त करेल, तो लोकांना आपल्याजवळ ओढेल. आपल्या सर्वांना एक लवचुंबकाचं जे आकर्षण आहे ते माहित आहे. लवचुंबक जे मॅग्नेटचा तुकडा घ्या आणि तो मॅग्नेटचा जो लवचुंबक आहे त्याचा तुकडा जर घेतला आणि त्याच्याजवळ कुठलंही लोखंडी सामान, लोखंडी खिळा, लोखंडी पिन त्याच्याजवळ आणली ते आकर्षित करत, त्या पिनेला तो ओढून घेत. तर ही लवचुंबकाच्या प्रॉपर्टीज काय आहेत? लवचुंबक लाईक पोल्स रिपेल, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट. लवचुंबकाचे एक आकर्षित मॅग्नेटिक फील्ड असते, एक लवचुंबकाचं आकर्षित एक मॅग्नेटिक फील्ड असते. लवचुंबक त्या फील्डमध्ये, त्या सर्कलमध्ये, त्या एरियामध्ये जर लोखंडी वस्तू ठेवली, कुठलीही लोखंडी वस्तू ठेवली, ती आकर्षित करेल. पण अशी एक रेष असते की त्याच्या पलीकडे जर ठेवली ती आकर्षित करणार नाही. त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. आपल्या लोकांना परमेश्वराने आपल्याला संधी जगाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आणणं, बाकीचं आकर्षण करणं येशू ख्रिस्ताचं काम आहे, त्याच्या पवित्र आत्मेचं काम आहे. आणि दुसरी एक गोष्ट की हे जे लवचुंबक आहे, त्या लवचुंबकासोबत एक खिळा फार दिवस ठेवला त्याच्या निकट, त्याला लागून जर ठेवला तर त्याचं आकर्षण काही प्रमाणात त्या खिळ्यामध्ये पडतं. खिळा देखील लवचुंबक बनतो. तर असं शास्त्रामध्ये दिलं आहे की मोशे 40 दिवस सनाय पर्वतावरती गेला. परमेश्वरासोबत तो बोलत होता, परमेश्वर त्याच्यासोबत बोलत होता. आणि परमेश्वरासोबत बोलत असताना त्याचं तेज त्याच्या मुखावरती पडलं. आणि ज्यावेळेस तो 10 आज्ञाच्या पाट्या घेऊन सनाय पर्वताच्या खाली आला आणि ज्यावेळेस लोकांना बोलू लागला तर लोक त्याच्यापासून त्यांचं तोंड फिरू लागले, कारण त्याचं तोंड तेजस्वी होत. त्याचं तोंड, त्याचं मुखातून, त्याच्या मुखातून तेज पडत होत.
आणि ते त्याच्याकडे बघू शकले नाही म्हणून त्यांनी पडदा घातला. लवचुंबकासोबत जर खिळा ठेवला, ते देखील लवचुंबक. एकमय व मोशे त्याच्यासोबत परमेश्वर स्वतः बोलला. मध्यस्थी कोणी नव्हतं, स्वतः परमेश्वर बोलला. आणि तो त्याच्यासोबत 40 दिवस 40 रात्र होता. खाली आला, जेव्हा खाली आला त्याच मुखावरती प्रकाश होता, सूर्यासारखा प्रकाश. आणि म्हणून त्यांनी लोकांनी सांगितलं की आम्ही तुझ्या मुखाकडे बघू शकत नाही. म्हणजे असं हे आकर्षित करणार पितळाचा साप अरण्यामध्ये, त्याच्याकडे बघितलं लोक बरे होत असे, मरणापासून वाचत असे. तर ह्या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघण्याची वेळ आहे. 1844 झाला, 1844 नंतर इजी वाईट मरण्यापूर्वी तिने 1888 मध्ये मोठी एक वाणी दिली की प्रभू लिफ्ट अप द क्रॉस ऑफ जीसस क्राइस्ट, लुक ॲट द क्रॉस ऑफ जीसस क्राइस्ट अँड बी सेव्ड. फक्त एकच आहे आता, साबतच आहे, 10 आज्ञा आहेत, साबत आहे, पण त्याहून अधिक आता प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थी केली, त्यांनी समेट केला आणि त्यांनी त्याच्या मरणाच्या द्वारे रिकन्सिलेशन केलं. तर म्हणून त्याच्याकडे आपल्याला जाणं आहे. रोमकरास पत्र 5वा अध्याय 10वं वचन, रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 10वं वचन, रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 10 आणि 11 पॉल म्हणत आहे की आपण परमेश्वराचे शत्रू होतो, आपण परमेश्वराचे शत्रू होतो आणि त्यांनी आपल्याला सालोख्याच्या कार्याने रिकन्सिलिएशनने त्यांनी आपल्याला मरणापासून वाचवलं. वी वेर रिकन्साइल्ड टू गॉड थ्रू द डेथ ऑफ हिज सन. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सालोख्याच्या कार्याने मरणापासून परमेश्वराने आपल्याला वाचवलं, येशू ख्रिस्ताने वाचवलं. येशू ख्रिस्ताचं नाव आज आपण उंच करत आहोत. येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपल्याला सर्व काही प्राप्त आहे. आणि पॉल म्हणत आहे की आपण सर्वजण शत्रू होतो. शत्रू का? कारण आपण पापी, आणि पापाचा व परमेश्वराचा संबंध नाही. ते रिपेल होतात. ते अट्रॅक्टच्या विरोध म्हणजे रिपेल, विरोध म्हणजे आपण शत्रू होतो असं पॉल म्हणत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सालोख्याच्या कार्याने आपला समेट केला आणि आपल्याला परमेश्वराने जवळ केलं आहे. जीसस क्राइस्ट डेथ वॉज नेसेसरी फॉर द अटोनमेंट. अटोनमेंटचा अर्थ आहे प्रायश्चित. अटोनमेंटचा अर्थ आहे की पश्चाताप करणे, प्रायश्चित. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे गरजेचं होतं. आपल्याला ठाऊकच असेल की जनावरांचं रक्त दरवाजाच्या चौकटीवरती लावत असे. सांगण्याचा हा प्रयत्न आहे की मंदिरापूर्वी रक्त होतं, मंदिर नव्हतं. मंदिरामध्ये रक्त आणि विधीवरती यज्ञ करणं, विधीवरती यज्ञ करणं ही प्रथा होती. रक्त होतं प्रथम. आणि मंदिराचं महत्व किंवा महत्वाचा टप्पा असा होता की मंदिरामध्ये जनावरांचं रक्त जनावरांना किंवा
कोकराला विधीवरती मारणं, त्याचं वध करणं आणि त्याचं रक्त घेऊन पवित्र स्थानात, नंतर परमपवित्र स्थानात जाणं, हे मंदिराचं लक्षण होतं. हा मंदिराचं कार्य होतं. रक्ताशिवाय मंदिर नव्हतं. म्हणून इस्रायल लोकांमध्ये, मिसर देशामध्ये इस्रायल लोक असताना दहावी जी पिढा आली, 10वी पिढा इस्रायल मिसर देशाच्या लोकांवरती आली, की त्यांचे फर्स्ट बॉर्न जे पहिले जन्मलेले आहे, वडील जण मरण पावले, पहिले जन्मलेले मरण पावले, कारण त्यांच्या दरवाजाच्या कपाळपट्टीवरती रक्ताचं चिन्ह नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं, तुम्ही कोकरा कापा, रक्त घ्या आणि तुमच्या दरवाजाच्या पट्टीवरती, कपाळपट्टीवरती ते लावा. प्रथम रक्त आलं, प्रथम बलिदान, कोकऱ्याचं बलिदान, द मिनिस्ट्री ऑफ शेड ब्लड इन द टॅबरनाकल. आणि त्या रक्ताला घेऊन टॅबरनाकल मध्ये, मंदिरामध्ये जाणं, पवित्र स्थानात जाणं, ही प्रथा तिथून निर्माण झाली. त्याच्यामुळं रक्त मंदिरात, कोकरा कापणं, रक्त घेऊन जाणं, कोकरा कापणं, रक्त घेऊन जाणं, शिंपडणं आणि पापाची क्षमा करणं, शुद्धीकरण करणं, पाप मुळापासून उकळून टाकणं, असं वार्षिक देखील, डेली सर्व्हिस आणि वार्षिक सर्व्हिस. रक्तांनी सर्व सुरू. रक्त कोणाचं? जनावरांचं नाही. जनावरांचं रक्त हे इस्रायल लोकांनी धरून ठेवलं आहे. जनावरांचं रक्त समाप्त झालं. प्रभू येशू ख्रिस्त खरा कोकरा ह्या जगात आला, तो मारला गेला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या जगात आला, त्यावेळेस ते सुंदरसं पहिलं मंदिर, सोलोमनाचं मंदिर नव्हतं. सोलोमनाचं मंदिर पाडलं गेलं, नबुकदनेस्सरनी जाळलं, विटावर वीट राहिली नाही. आणि ज्यावेळेस ते पाडलं, त्यावेळेस नबुकदनेस्सरांनी सर्व इस्रायली लोकांना, यहुदी लोकांना बंधक म्हणून त्यांनी बॅबिलॉनला नेलं, त्याच्या देशी नेलं. आणि इथं राख रांगोळी झाली. मंदिर पडलेलं होतं, तुटलेलं होतं. सर्व वस्तू मंदिराच्या ते घेऊन गेले. प्रभू येशू, मी हे का सांगत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त पहिल्या मंदिरात नाही आला, दुरुस्त केलेल्या मंदिरात आला. 70 वर्षानंतर ते पुन्हा येतात, पुन्हा आपल्या त्यांना संधी मिळते, ते पुन्हा यरुशलेम मध्ये येतात आणि पुनर्बांधणी काय म्हणतात, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द टेम्पल ऑफ गॉड, ते पुनर्बांधणी करतात, रिस्टोर करतात. आणि त्या तुटलेल्या मंदिर, ते रिपेअर केलेल्या मंदिराच्या वेळी प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. त्या काळी, त्यावेळेस तो कोश नव्हता, 10 आज्ञा नव्हत्या, त्यावरती दयासन नव्हतं, तो संपूर्ण कोश गायब होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कोकरा त्या ठिकाणी प्रेझेंट होता, उपस्थित होता. म्हणून नबुकदनेस्सरने ज्यावेळेस मंदिर तोडलं, त्यावेळेस त्याच्यापूर्वी एका राजाने आणि काही लोकांनी तो कोश लपून ठेवला. दुष्टांचा आणि पापी जणांचा त्याच्यावरती हात पडू नये म्हणून देवाने त्यांना हे ज्ञान दिलं. आणि तो आजवर कोश कुठं आहे, कुठल्या दरीत आहे, कुठल्या गुफेत आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण कोश, प्रभू येशू ख्रिस्त जन्मला त्यावेळेस कोश मंदिरात नव्हता. तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान दिलं. रक्त कापणं, जनावर कापणे, ही परंपरा ती थांबली, परंपरा थांबवली गेली. आणि प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर आजही आपल्याकडे मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये रक्त आहे का? ओल्ड टेस्टमेंट, जुन्या करारामध्ये कोकऱ्याचं रक्त, कोकऱ्याला वरांड्यामध्ये कापणं, त्याचं रक्त घेऊन
पवित्र स्थानात, आणि वार्षिक त्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानात वर्षातनं एकदा, त्याला म्हणतात अटोनमेंट, वार्षिक. पण ह्याहून अधिक मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पहिले रक्त होतं, नंतर मंदिर आलं, आणि मंदिरात तो ती विधी सुरू झाली, द डिवाइन सर्व्हिस. म्हणून आपल्यामध्ये तो शब्द आहे डिवाइन सर्व्हिस. आज कोण घेणार आहे, उद्या कोण घेणार आहे, हा शब्द जुन्या काळातला शब्द आहे, डिवाइन सर्व्हिस. आणि ती डिवाइन सर्व्हिस रक्त आत घेऊन जाणं. रक्त, मंदिरात रक्ताचं महत्व, आणि ते दर्शवत होतं कोकऱ्याला, स्वर्गीय कोकरा. म्हणजे त्यानंतर मंदिर राहिलं, मंदिर आहे, पण त्यामध्ये कोश नाही, आणि त्यामध्ये आज रक्त नाही, पण त्याच्या जागी काहीतरी आहे. त्याच्या जागी एक महत्वाची गोष्ट आहे, ती आहे प्रभू भोजन. प्रभू भोजन ही ही ह्या विधीला महत्व आलं, कारण प्रभू भोजनाचा मुख्य भाग आहे भाकर खाणे व द्राक्ष रस पिणे. तर द्राक्ष रसाच्या स्वरूपात रक्त आहे आज तुमच्या आणि माझ्या मंदिरामध्ये. द्राक्ष रसाच्या स्वरूपात ते गेलं नाही, ते द्राक्ष रसाचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची आठवण द्राक्ष रसाच्या स्वरूपात आजही आहे. पण जनावरांचं रक्त नाही, प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःचं रक्त परम पवित्र स्थानात, स्वर्गाच्या मंदिरात, परम पवित्र स्थानात पिता परमेश्वरासमोर तो स्वतःच स्वर्गीय कोकरा घेऊन गेला आहे. स्वतःच रक्त, निर्दोष निष्कलंक पवित्र रक्त तो घेऊन गेला आहे, जनावरांचं रक्त नाही. हे इस्रायली लोकांना ठाऊक नाही, ते तिथंच अडकलेलं आहे. म्हणून प्रभू भोजन हे आपल्याला, तुम्हाला आणि मला, त्या वलांडनाच्या सणापासून आलं. ते वलांडनाचा सण पाळतात. वलांडनाचा सण का पाळतात त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला परमेश्वराने मिस्र देशातून सोडलं, आम्हाला फ्रीडम दिला, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, गुलामीतून आम्ही मुक्त झालो, म्हणून आम्ही सर्वजण वलांडनाचा सण, दूत त्यांच्या दरवाज्यातून वलांडून गेला, न कापता, न त्यांचे पुत्र मारता, म्हणून त्यांना त्यांनी जगवलं, त्यांनी जीव दिला, आणि त्यांना स्वातंत्र्य दिलं, म्हणून ते पाळतात. पण आम्ही आज प्रभू भोजन पाळतो कारण आम्ही त्याहून अधिक, म्हणजे पापापासून मुक्ती, सार्वकालिक जीवन, त्यांना केवळ मिस्र देशात, ते त्यांच्या डोक्यात अडकलेलं आहे, तिथंच ते बसले आहे. त्यांना हे माहित नाही की त्यांनी जे जनावरांचं रक्त काढलं, जनावरांना बलिदान करत होते, त्याचं रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीवरती शिपडलं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्ताचं प्रतीक होतं. आणि हे त्यांनी आजवर जाणलेलं नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या जगाच्या पाठीवरती होता, त्यावेळेस त्यांनी किती वर्ष होतात, 30-32 वर्ष. तर प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाच्या पाठीवरती लहान असताना पुष्कळदा त्या वलांडनाच्या सणाच्या विधीमध्ये भाग घेतला. यहुदी वलांडनाचा सण, प्रभू भोजन नाही, प्रभू भोजन हे नवीन करारात आलं, पण वलांडनाचा सणामध्ये त्यांनी भाग घेतला. किती वेळेस भाग घेतला? 30 वर्षाचा समजा प्रभू येशू ख्रिस्त असेल तर 30 वर्ष, कारण तो अॅन्युअल होता, कारण तो वार्षिक सण होता, आणि तो कारण आजही तो वार्षिक आहे. जिथं यहुद्यांचं मंदिर आहे, टॅबरनायकल आहे, त्या ठिकाणी ते पाळतात. आणि त्या सणामध्ये भाकर खाणे आणि द्राक्षरस पिणे, त्याचा अर्थ त्यांना आजही ठाऊक नाही, पण ते करतात. आणि त्यांना जर तुम्ही विचारलं वलांडनाचा सण का पाळता, तर ते एकच उत्तर देतात, आम्हाला मिस्र देशातून सुटका मिळाली, मुक्ती मिळाली, आणि ते वार्षिक होतं. आणि त्याच्यामध्ये कोणीही भाग घेऊ शकत नाही. यहुदी लोक, इस्रायली लोक फक्त केवळ घेऊ शकतात, कारण त्यांची सुटका झाली आहे, त्यांना दिली. प्रभू येशू ख्रिस्तांनी कित्येकदा बघितलं, त्यांच्या आई वडिलांना प्रभू भोजन करताना, त्यांच्या शिष्यांसोबत त्यांनी कदाचित वलांडनाचा सण केला असेल. त्यांनी लाजरसच्या घरात त्यांनी वलांडनाचा सण केला.
30 वर्ष त्यांनी वलांडना सहन केला असेल. आणि जसा आपला ख्रिसमस असतो, आपण ख्रिसमस पाळतो दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस, तसा वलांडनाचा सण वार्षिकरित्या येत असेल. प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचा आहे तर 30 वर्ष त्यांनी तो पाळला. पण शेवटच्या वेळी क्रूस खांबावरती जायच्या पूर्वी त्यांनी स्वतः उभा राहिला. ही घ्या भाकर, हे माझ्या शरीराचं प्रतीक आहे. शिष्य एकमेकाकडे बघू लागले, अरे हा स्वतः करत आहे. त्यांनी त्याला अर्थ दिला. त्या ओलांडण्याच्या सणाला प्रभू येशू ख्रिस्तांनी शेवटच्या दिवशी थर्सडेला, गुरुवारच्या दिवशी त्यांनी प्रभू भोजन केलं. शुक्रवारी आजच्या दिवशी तो त्याला गिरफ्तार केलं, धरलं व त्याला क्रूस खांबी दिलं. तर वलांडनाचा सण त्यांनी पाळला. असं नवीन करार म्हणून त्याच्या शिष्यांसोबत शेवटचा वलांडनाचा सण पाळला व त्या वलांडनाचा सणाचं त्यांनी स्वरूप बदललं आणि त्याला प्रभूचं भोजन आणि प्रभूची प्रार्थना. प्रभूचं भोजन कोण घेऊ शकतं? प्रभूचं भोजन हे महत्वाचं आहे, कारण त्यात प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. तो म्हणाला की हे घ्या द्राक्षरसाचा प्याला, रक्त नाही. त्यांनी द्राक्षरसाचा प्याला दिला आणि त्या द्राक्षरसाचं त्या वलांडण्याच्या सणामध्ये काय अर्थ आहे हे त्यांना शिकवलं. 12 जणांना शिकवलं की हे माझं रक्ताचं प्रतीक आहे, हे माझं शरीराचं प्रतीक आहे आणि हे तुम्ही घ्या, कारण हे ज्या ज्या वेळेस तुम्ही घ्याल त्या त्यावेळेस माझ्या मरणाची घोषणा करणार. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आजही मंदिरात आहे, त्याचा त्याग आजही मंदिरात आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उंचवण्यासाठी पितळी साप त्या खांबावरती होता. केवळ प्रभू येशू ख्रिस्तच, प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे सार्वकालिक जीवन आहे, सर्व काय आपलं आहे. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात किल्ल्या दिल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वलांडण्याच्या सणाला त्यांनी प्रभू भोजनामध्ये हे केलं, प्रतिरूप केलं आणि ते आज आपण पाळत आहोत, आजही पाळत आहोत. तर रक्ताच्या ठिकाणी प्रभू भोजन कोण घेऊ शकतं? जे कोणी विश्वास ठेवतो. आम्ही म्हणतो की फक्त केवळ बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तींनीच प्रभू भोजन घ्यावं, पण त्याहून अधिक की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तो प्रभू भोजनामध्ये भाग घेऊ शकतो. प्रभू भोजन हे वलांडण्याच्या सणापासून उत्पन्न झालं, पण ते अर्थभरित आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कोकरा आहे, त्या ठिकाणी जनावरांचं रक्त थांबलेलं आहे आणि त्या ठिकाणी ह्या ठिकाणी वलांडण्याच्या सणामध्ये मिस्र देशातून सुटका, प्रभू भोजनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू व त्याचं बलिदान, आपल्यासाठी त्याचं अटोनमेंट, त्याचं बलिदान, त्याचं रिकन्सिलिएशन, त्याची सर्व्हिस टॅबरनायकल मध्ये त्याचं कार्य, महत्वाचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त. तर म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्या वाक्याकडे आपण ज्यावेळेस सुरुवात केली, आपण सर्वांनी प्रगटीकरण याचा 5वा अध्याय पासून सुरुवात केली आणि प्रगटीकरण याचा 5वा अध्यायामध्ये गुंढाळी आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त लायक आहे, पात्र आहे गुंढाळीला स्पर्श करणं, गुंढाळी उघडणं. गुंढाळी उघडली नसती तर आपण वाया गेलो असतो, आपणास आशा मिळाली नसते. पण एक आहे म्हणून प्रगटीकरण लिहिणारा योहान रडत होता, अरे रडू नको, तुम्ही आणि मी रडू नका, कारण लायक व पात्र असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. मेरी नाही किंवा पोप नाही किंवा फादर नाही. आज ज्यावेळेस मेरीच्या पुतळ्याकडे रोमन कॅथलिक लोक हात जोडून प्रार्थना करतात, मेरीकडे प्रार्थना करतात, मेरी कुठं आहे, कुठं पात्र आहे? त्यांच्याकडे प्रगटीकरणच्या पुस्तकाचा अर्थ नाही, त्यांच्याकडे विधी नाही, त्यांच्याकडे टॅबरनायकल नाही, पवित्र स्थान नाही, परमपवित्र स्थानाचा अर्थ त्यांना ठाऊक नाही, कोकऱ्याचा रक्ताचा अर्थ त्यांना ठाऊक नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता जाणण्यासाठी प्रगटीकरण व इब्री करास पत्र वाचा,
प्रगटीकरण इब्री पत्र वाचा. आणि म्हणून सर्वात मोठा त्या ठिकाणी आपल्याला उपदेश मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आहे. स्वर्गीय कोकरा होता, आता मुख्य याजक आहे मेल्कीझेडेकच्या संप्रदायाप्रमाणे, आणि तो आहे म्हणून आपण आहोत. तो आहे म्हणून आपण आहोत. आणि म्हणून भिवू नका, रडू नका, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करा. प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये उंच करा. हे जे अस्थिरपणा मिशनामध्ये आहे, पदासाठी भांडणं, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, होय हे क्षणभंगूर आहे, हे नाशक आहे, हे आज आहे उद्या नाही, टेम्पररी आहे, यासाठी कशाला झटता? 50 वर्ष जास्तीत जास्त 60 वर्षाचं जीवन आहे. कार्यरत जीवन 50 किंवा 60, त्यानंतर शांत. या 50 किंवा 60 वर्षाच्या जीवनामध्ये किती झटणं, किती त्रास. एकच गोष्टीची गरज आहे, आणि ती मार्थाने निवडली, ती मेरीने निवडली. मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीच्या विषयी कुरकुर करते, पण तुझ्या बहिणीने मेरीने जी जी निवड केली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याशी बसून प्रभू येशू ख्रिस्ताचं गाणं ऐकण्यास, त्याचं उपदेश ऐकण्यास, त्याचं नाव उंच करण्यास, त्याचं प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उंच करण्यास फार महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या 9व्या तत्वामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करणं महत्वाचं आहे. आणखीन एक ओवी तुमच्या समोर सादर करतो, आणि ती लेविटिकस, लेवी ह्या पुस्तकातून 17वा अध्याय 11 वचनामध्ये असं लिहिलं आहे की प्राण्यांचं जीवन त्यांच्या रक्तामध्ये आहे. सर्व प्राण्यांचं जीवन त्यांच्या रक्तात आहे. तर त्या ठिकाणी इस्रायल लोकांना आज्ञा केलेला आहे, आणि त्यांना ठळक ठळक सांगितलं आहे की तुम्ही रक्त पिऊ नका. प्राण्यांना कापता त्यावेळेस मांसासह रक्त पिऊ नका. रक्तामध्ये प्राण आहे, जीवन आहे, आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त वाहिलं. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने अनमोल निर्दोष रक्त वाहून त्यांनी आपल्याला जिंकलं, समेट केला पिता परमेश्वरामध्ये आणि मानवामध्ये त्यांनी समेट केला. रिकन्सिलिएशन, सालोख्याचं कार्य, याला फार महत्व आहे. प्रायश्चित, अटोनमेंट, दरवाजाच्या कपाळपट्टीवरती रक्त, तेच रक्त मंदिरात 4 भिंतीत आलं, आणि ते रक्त गेलं कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला. तो कोश डिसअपेअर झाला, पण त्याने त्या रक्ताच्या जागी, स्वतःच्या रक्ताच्या जागी, जनावरांच्या रक्ताच्या जागी, स्वतःच्या रक्ताच्या जागी त्यांनी प्रभू भोजन दिलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणाचा क्रॉस, बलिदानाचा क्रूस खांब उंच करा. ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रभू भोजनामध्ये भाग घेता, त्या त्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची घोषणा करता, असं करंथीकरास पत्रामध्ये लिहिलं आहे 11वा अध्याय. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लेविटिकस 17वा अध्याय आणि 11वा वचनामध्ये प्राण्यांचं जीवन त्याच्या रक्तामध्ये आहे, तसंच आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला तारण प्राप्त आहे. आणि म्हणूनच प्राण्यांचे जीवन त्याच्या रक्तात आहे हे शब्द घेऊन काही लोक मेडिसिनल करतात. ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला काही त्रास होतो तर रक्त तपासणी होते, रक्तामध्ये साखर मिळते, रक्तामध्ये मलेरिया मिळतो, रक्तामध्ये टायफॉइडचा शोध होतो. तर हे वाक्य लेवी पुस्तकात 17वा अध्याय 11वा वचन महत्वाचं की सर्व जीवजंतूंचं आणि विशेषतः मानवाचं जीवन त्याच्या रक्तात आहे. त्यामुळे त्याच याच्याने अनुषंगाने प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे आपल्यासाठी वाहिलं गेलं, बलिदान दिलं गेलं. आणि आणखीन पुढे असं म्हटलंय की प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, मरण आणि पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन ह्या जगामध्ये त्याने मोठमोठे चमत्कार केले, त्याने लोकांना बरे केलं, त्यांनी लोकांना शिकवलं, परमेश्वराच्या
किंगडमच्या द्वारे शिकवलं, त्याच्या स्वर्गीय राज्याविषयी त्यांनी लोकांना शिकवलं आणि त्याने देवाची प्रीती त्याच्याद्वारे लोकांना सांगितली. जो प्रभू येशू ख्रिस्त जर आला नसता तर देवाची पिता परमेश्वराची प्रीती आपल्याला ठाऊक नसते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच परमेश्वराची प्रीती आपल्याला ठाऊक झाली आणि ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याला ठाऊक होतो की माझा ह्या जगात येण्याचा उद्देश मला मरण पावायचा. जर आपल्याला आज कळालं की मी 10 दिवसानंतर मरणार आहे तर आपण भिऊ, पण तो ज्यावेळेस जन्मला त्यावेळेस तो 12 वर्षाचा असताना मंदिरात त्याच्या आईने त्याला शोधून काढलं. मंदिरात 12 वर्षाचा असताना मोठमोठे ज्ञानी पुरुष, सदोशी, फरोशी या लोकांमध्ये, ज्ञानी लोकांमध्ये तो 12 वर्षाचा येशू ख्रिस्त उपदेश देत होता. कारण त्याला ठाऊक होतं. त्याच्या आईने विचारलं, तू असं का आमच्या सोबत असं का वागला? त्यांनी उत्तर दिलं की मी माझ्या स्वर्गीय बापाचं कार्य करत आहे. माझ्या बापांनी मला एका हेतूसाठी पाठवलं. मी त्याचं काय, आय एम ऑन माय फादर्स बिझनेस, आय एम डुईंग माय फादर्स वर्क. त्याला माहित होतं त्याचा उपदेश, त्याचा हेतू, त्याचा उद्देश या जगात येण्याचा काय होता. आणि म्हणूनच तो पुष्कळशा ठिकाणी नवीन करारात मत्ते, मार्क, लूक, योहान ह्या पुस्तकांमध्ये तुम्ही शोध घ्या, त्यामध्ये पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडातून आलेला आहे की मला यरुशलेमेकडे जायचं आहे. आय एम गोइंग टू जेरुसलेम. तो यरुशलेमेकडे का चाललाय? का त्याचा विधी होता, क्रूस खांबाचा विधी होता आणि तो त्यापासून पळत नव्हता. आय वॉन्ट टू गो टू जेरुसलेम. आणि तो आणखीन एक 2 गोष्टी म्हणत आहे की माझी वेळ आली नाही, माझी वेळ आली. त्याला मारायला, धोंड मार करण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी पुष्कळदा प्रयत्न झाला आणि त्यावेळी तो म्हणाला की माझी वेळ आली नाही. आणि नंतर तो शेवटी म्हणताय की माझी वेळ नजीक आली, माझी वेळ फार नजीक येऊन ठेपली. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा हेतू होता, त्याला ठाऊक होतं. तुमचा आणि माझा हेतू प्रेसिडेंट बनणं, सेक्रेटरी बनणं, हे असं होणं, तो हेतू नका ठेवू. आपला हेतू आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं काम उंच करणं आणि त्यामुळं त्याच्याकडे लोक येतील. तो लोकांना ओढून घेईल. तुम्ही माझा खांब उंच करा, क्रूस खांब उंच करा आणि तो लोकांना ओढून घेईल. तर प्रभू येशू ख्रिस्त लूक याचा 2 अध्याय 41 वचन 12 वर्षाचा असताना त्यांनी जाणलं. तर त्याला लहानपणापासून माहित की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारेच, त्याच्या खंडणीच्या द्वारे त्यांनी दिलेलं आत्मा, रक्त सांडलेलं, त्याच्याद्वारेच ह्या मानवाच्या पिढीला वाचू शकतो. तर ही मानवाची पिढी होपलेस, आशाहीन असलेली मानवाची. आता या ठिकाणी शेवटचा भाग जो आहे तो डेथ आणि रेझरेक्शन, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण क्रूस खांबावरती झालं आणि फार हिंसक झालं. पुनरुत्थानाच्या तुलनेत पुनरुत्थान किंवा मरण प्रभू येशू ख्रिस्त, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण फार हिंसक झालं, क्रूर झालं आणि त्रासाचं झालं. सर्वांनी बघितलं आणि त्यांना बघवलं गेलं नाही. त्याची सहनशीलता बघून लोक रडले आणि त्याला फार त्रास झाला. सर्वात मोठा त्रास पित्या परमेश्वराने आपलं मुख त्याच्यापासून दूर केलं. आणि म्हणून मरण प्रभू येशू ख्रिस्ताचं शास्त्रामध्ये जास्तरित्या हायलाइट केलं गेलं आणि पुष्कळशे लोक होते. पुनरुत्थानाच्या तुलनेत पुष्कळशे लोक त्या विटनेस होते. पुनरुत्थान ज्यावेळेस झालं त्यावेळेस मोजके लोक होते आणि पुनरुत्थान झाल्यानंतर त्याचे नजीकचे लोक होते, आप्तजन होते, शिष्य होते, मेरी होती आणि फार कमी लोकांनी, जे जवळचे होते त्यांनाच प्रभू येशू ख्रिस्तांनी दर्शन दिलं. 2 जण ते वाटेवरती चालले होते आणि 3रा त्यामध्ये आला. त्या जागेचं नाव काय, ज्या ठिकाणी चालले होते त्या जागेचं नाव, त्या 2 जण चर्चा करत चालले होते. 3रा दिवस होता आणि चर्चा किती भयानक मरण झालं हे प्रभू येशू ख्रिस्त चांगला व्यक्ती होता असं बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच त्यांच्यामध्ये 3रा व्यक्ती येतो त्यांना. तर फार कमी लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांनी दर्शन दिलं. तो गायब होता असे
आणि बंद दरवाजा असताना तो उपस्थित होत असे. तर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला सर्व जे काही त्याच्या शक्त्या होत्या, पूर्वीपासून 100% तो देव होता आणि त्याने त्याचा वापर केला. दैवी शक्तीचा तो वापर केला आणि तो दर्शन देत असे. आताही तो मोजक्या लोकांना दर्शन देते. त्याची इच्छानुसार तो तुम्हाला प्रगट होईल. त्याच्या इच्छानुसार सर्व लोकांना तो प्रगट झाला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि पहिले त्याचा 15वा अध्याय 45 व 47. पहिले 15, 45, 47 मध्ये पहिला आदाम आणि दुसरा आदाम. पहिला आदाम पाप केलं, दुसऱ्या आदामाने विजय मिळवला. पहिला माणूस आणि दुसरा माणूस. पहिला माणूस आदाम, त्याच्याद्वारे सर्वांना मृत्यू आलं आणि दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे सर्वांना जीवन प्राप्त झालं. पहिला आदामाला देवानी जिवंत प्राणी केलं. तो पहिला आदम हा जिवंत प्राणी झाला आणि दुसरा आदम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन देणारा आत्मा झाला आणि त्याच्या जीवन देणाऱ्या आत्म्याच्या द्वारे तो आपल्याला सार्वकालिक जीवन देत आहे. पहिला आदम आणि दुसरा आदम म्हणून पहिल्या आदमाच्या द्वारे सर्वांना मृत्यू प्राप्त झाला, पण दुसरा आदमाचा तुम्ही स्वीकार केला तर त्याच्याद्वारे त्याचं जे काय आहे त्याचा बंगला आहे, त्याचं सर्व काय ते माझं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना तो स्वर्गीय गोष्टींचा उल्लेख करत असे. मनुष्य ज्यावेळेस नागपूरमधून येतो त्यावेळेस संत्र्याच्या गोष्टी बोलतो, नागपूरच्या गोष्टी बोलतो. ज्यावेळेस मनुष्य ज्यावेळेस लासलगावहून येतो त्यावेळेस कांद्याविषयी बोलतो. मनुष्य ज्यावेळेस नाशिक मधून येतो त्यावेळेस द्राक्षाविषयी बोलतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय होता आणि ज्यावेळेस तो धरतीवरती आला तो स्वर्गीय गोष्टीबद्दल बोलत होता, कारण तो स्वर्गीय गोष्टी तो स्वर्गाचा होता म्हणून तो स्वर्गीय गोष्टीबद्दल बोलत होता. आणि म्हणून तो म्हणत आहे की माझ्या बापाकडे पुष्कळ जागा आहे. आणि पॉल म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं. पहिले 15वा अध्याय 11व वचन, पहिले 15वा अध्याय 11व वचन म्हणत आहे की जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान नसलं तर तुमचं उपदेश देणं, माझं उपदेश देणं व्यर्थ आहे. तुमचा विश्वास व माझा विश्वास व्यर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जर पुनरुत्थानच नसतं तर सर्व व्यर्थ असतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं हे सत्य तुम्हाला आणि मला ठाऊक आहे. आणि त्याचं पुनरुत्थान झालं म्हणूनच ती गुंडाळी, तो स्क्रोल पिता परमेश्वराच्या हातातून घेण्याचा तो प्राप्त होता. तर योहानाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मार्ग, सत्य व जीवन मी आहे. मार्ग, सत्य व जीवन तोच आहे म्हणून त्याला उंच करा. दुसरं कोणी नाही. मेरी नाही किंवा पोप नाही किंवा कुठला माणूस मध्ये पडत आहे तो नाही. तर प्रभू येशू ख्रिस्तच महत्वाचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करा, कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस गुंडाळी घेतो त्यावेळेस सर्व 24 वडील त्याचे पाया पडतात. स्वर्गीय लोक त्याच्या पाया पडतात. सर्व स्वर्गातील असलेले पवित्र जन त्याच्या पाया पडतात. तुम्ही आणि मी कोण आहे? आपण तर मानव आहोत, अपवित्र आहोत, पापी आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला माना. ह्या शेवटच्या जगामध्ये त्याचे पाय धरा. प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करा. केवळ भक्ती करू नका, त्याला उंच करा, त्याला हृदयात घ्या. अवतीभवती नाही. आता हे झूम वरती भक्ती चालली, थोड्या वेळात तुम्ही जाणार आणि तुमचा पवित्र आत्मा देखील सुटेल आणि तुम्ही जगिक व्हाल, संसारिक व्हाल. पण प्रभू येशू ख्रिस्त मोशे सारखा तुमच्या अंतःकरणात राहायला पाहिजे. संदेष्टांसारखा सतत तुम्ही त्याचा विचार करा, त्याचं नाव उंच करा, स्वतःची उंची बघू नका. देव करो आपला सर्व आशीर्वाद प्राप्त हो. धन्यवाद. गॉड ब्लेस.